सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला श्री रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। आपण काल ऐकत होतो की आपला जन्म जो आहे तो आपला जन्म हा आपल्या एकट्यावर आपल्या जीवनात येणारी यश आणि आपल्या जीवनात येणाऱ्या चांगल्या गोष्टी हे सगळं आपल्यावर अवलंबून नाही आहे। तर आपला जन्म व्हावा आणि तो कशा पद्धतीने व्हावा याची तरतूद ही अनेक लोकांकडूनच होत असते। म्हणजे काय, अनेक लोकांच्या विचारांनीच हा जन्म होतो। कसं ते काल थोडक्यात सांगितलं की एकतर जन्माच्या ठिकाणी जे आजूबाजूला लोक असतात, आजूबाजूचा समाज, त्यांच्या विचारांप्रमाणे आई वडील, वंशज म्हणजे सुद्धा जे अस्तित्वात आहेत आणि जे नाहीत पण परंपरेने त्यांचे विचार आपल्यापर्यंत येतात आणि अशा रीतीने आपल्या जीवनामध्ये यश कीर्ती ही पसरत जाते। आपल्या स्वतःवर फार थोड्या गोष्टी अवलंबून असतात। त्याप्रमाणे श्रीरामाचा सुद्धा जन्म हे इतकं सोपं काम नाही आहे। अनेकांच्या म्हणजे लाखोंच्या मनात आलं तेव्हा हा एक अलौकिक जन्म झालेला आहे। जसं काल आपण बघितलं, इतका तो दशरथ राजा नीतिमान होता, त्याला कोणी शत्रू नव्हते, अतिशय म्हणजे राजा होता तो दिसायला, क्षत्रिय होता तरीसुद्धा तो ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं त्याचं। त्याच्यामुळे काय आहे, इतकं सगळं असून सुद्धा त्याच्या मनात सतत काय विचार येत होते की राजा होता ना, म्हणून आपल्या राज्याला हे नाही आहे, आपल्या राज्याला संतान नाही, वारस कोण मिळणार मग? इतकं सुंदर आणि इतकं कष्टाने जर मी राज्य चालवलेलं आहे तर मग वारस कोण असणार याला? आणि हे राज्य पुढे कसं टिकणार? कारण सगळे आहेत
वसिष्ठ आहेत, वामदेव आहेत, उत्तम उत्तम पुरोहित आहेत, सगळी प्रजा अत्यंत जवळीकीची आहे, सगळं आहे. पण वारस कोण, कोण राजा होणार, मी तर आता म्हातारा होत चाललो, इतकं त्याचं हे विचार होते ना, अतिशय तीव्र असे विचार होते. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं, राण्यांनाही संतान हवंच होतं. या सौम्य गोष्टी झाल्या, पण की आता अजूनही कितीतरी कारणं आहेत की हा अलौकिक अशा श्रीरामाचा जन्म व्हावा. इकडे संपूर्ण मनामनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत आहेत. सगळे देव, तुम्हाला म्हटलं ना, सगळे देव अतिशय कंटाळलेले होते. आपण सुरुवातीलाच बघितलं. आणि या रावणाला कसं ठार करायचं, रावणाच्या आधिपत्याखाली खूप मोठा राक्षसांचा जो जमाव आहे तो या संपूर्ण प्रजेला त्रास देतोय. आणि सृष्टी ही काय अशीच निर्माण करतात का, त्यातनं पुढे अनेक राक्षस निर्माण होतील, मग काय करायचं. त्यामुळे सगळेजण आले होते ब्रह्माजींकडे, त्याच्यावर विचार केला गेला. हे सगळं बरोबर आहे, पण तरीसुद्धा पुन्हा इथे कारण काय, रामाच्या जन्माचं कारण देवांकडून सुद्धा झालेल्या अतिशय तीव्र इच्छा आहेत सगळ्यांच्या की त्या रावणाचं पाडाव करण्याच्या हेतूनी आता एका पुत्राचा जन्म झाला पाहिजे. आता हे आहे इकडे. तिकडे एकीकडे काय चाललंय, वाल्या कोळी. कोणती परिस्थिती असेल त्याच्यामागे माहीत नाही, परंतु तो वनामध्ये फिरतोय आणि त्याला एक मार्ग सापडलाय. काय मार्ग सापडलाय बघा, की सगळे कोणी ऋषीमुनी, कोणी वाटसरू, म्हणजे त्यावेळी वनातलेच रस्ते जास्त असायचे. कोणी वाटसरू चाललाय जंगलाच्या रस्त्याने, कोणी ऋषीमुनी चाललेत, कोणी काय चाललंय. आणि ह्याला काही मात्र भीती नव्हती, कारण हा वनात एक लुटारूचं काम करत होता. मग प्रत्येकाला अडवायचं आणि त्याच्यासाठी ते सोपं होतं. त्याला तो एक मार्ग मिळून गेला काहीतरी मिळवण्याचा. त्याला काय, त्याला जीवन चालावं, उदरनिर्वाह, म्हणून त्याला ते हवं होतं. काय झालं माहिती आहे का, हां, एके दिवशी वनातून नारद मुनी चालले होते. म्हणजे काय, आपल्या आयुष्याचं गणित कधी आपण मांडू शकत नाही की आत्तापर्यंत वाईट आहे म्हणजे सगळं वाईटच, आत्तापर्यंत चांगलं आहे म्हणजे सगळं चांगलंच, चांगल्यातनं कधीतरी वाईट, एकदम खोलदरीत, एकदम कधीतरी उंच शिखरावर, असं होऊ शकतं. आता ज्यावेळी वाल्या कोळ्याला नारद भेटले, नारदांना त्यांनी अडवलं आणि सांगितलं की आता इथं कोणी नाही, जे काय तुमच्याकडे असेल ते मला द्या, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकीन. नारदांना केवळ त्याच्या अस्तित्वाने समजलं, अरे रे, ह्याच्याकडे अफाट पुण्य आहे, खरं म्हणजे हा खूप चांगल्या मनाचा आहे. अशी काहीतरी एक चूक झाली की याच्या हातून हे लुटारूचं काम केलं जातं, म्हणजे याला मार्गावर आणू शकतो. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे हे. फक्त ना जे साधना करतात, ज्यांची भक्ती अफाट आहे, त्यांना समजू शकतं की कोण कोणत्या पातळीवर आहे. आणि नारदांनी त्याला समजावलं की मग तू हे काम का करतो आहेस, हे काम तू का करतोयस. ज्या वाल्या कोळ्याला नारदांनी रामनामाचा जप करायला सांगितल्यानंतर त्याला राम राम म्हणता येईना, कारण त्याने आजपर्यंत प्रत्येकाला काय सांगितलं, हे द्या मला, नाही तर तुम्ही मरा, मरा मरा मरा, असा जप होत होता त्याच्या हातून. तरीसुद्धा देवाला कळवळा यावा आणि मरा 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 हे कंटिन्युअसली म्हटल्यावर त्याचा रामच होतो. म्हणजे त्यांनी राम म्हटले हे सुद्धा परमेश्वरांनी समजवून घेतलं त्याच्याकडून. आणि तोच वाल्या कोळी पुढे अत्यंत महान तेजस्वी असे ऋषी बनले, वाल्मिकी ऋषी. आणि तिकडे काय झालं, कोणत्या कोटीचे ऋषी ते, इतकी साधना, इतकी साधना. ती काय 1-2 वर्षांनी येते का ती साधना, कित्येक वर्षाची ती साधना, अफाट साधना. की मी हे काय चूक केली, आणि त्या साधनेचा परिभाग हे करण्यासाठी, त्या साधनेचा, त्या चुकीचा क्षय करण्यासाठी अफाट साधना केली त्यांनी. त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे,
अक्षरशः ब्रह्मदेव सुद्धा प्रसन्न झाला त्यांना. आणि त्यांना ते माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ती कथा. क्रौंच पक्षाचं जोडपं दिसलं आणि एका पारध्याने त्याला क्रौंचाला मारलं आणि क्रौंची रडायला लागली की आपला सहचर गेलेला आहे. आणि तिला खूप हे झाला, काय शोक झाला, अतिशय मोठ्याने विलाप करायला लागली. ह्यांना काही पाहावे ना. आणि म्हणून त्यांनी वाल्मिकी ऋषी तिथे फिरायला गेले होते, स्नानासाठी गेले होते नदीवर. आणि त्यांना ते पाहावे ना. आणि त्यांच्या तोंडातून पारध्यासाठी शापवाणी झाली की तुला या पृथ्वीवरती कुणीही मनुष्य हे देणार नाही, मान देणार नाही, असं कृत्य तू केलेलेस. पण त्यांनी हे संस्कृतमध्ये एका विशिष्ट पद्धतीने गायलं. त्याच्यामध्ये ठराविक अक्षरं, जशी गीतेची चाल आहे ना, त्या चालीमध्ये तशी गेयता असलेलं त्यांनी हे तयार केलं. आणि त्याला म्हणतात अनुष्टुप छंद. पृथ्वीवर सर्वात पहिल्यांदा तो अनुष्टुप छंद निर्माण झाला. आणि त्या वेदांनंतर हे पहिल्यांदाच ऐकवलं भाषेबद्दलचं इतकं महत्त्व. त्यामुळे त्यांना त्याच्याहीबद्दल अतिशय महत्त्व आहे. आणि ते एकदम घाबरले, काय की बरोबर आहे की या पारध्याने चुकीचं कार्य केलं आहे, पण म्हणून काय मी असं करायला हवं होतं का? माझी साधना वाया जाणार आहे. कारण मी इतका क्रोधित कसा झालो, यांनी त्या क्रौंचाचं आयुष्य वाया घालवलं आणि मी याचं का वाया घालवलं, मला काही समज आहे की नाही. ते अत्यंत चिंताग्रस्त होऊन त्यांच्या आश्रमामध्ये परत आले. तर तेवढ्यात काय झालं, इतकी साधना, प्रत्यक्ष देव येऊन त्यांच्याशी बोलायचे. तिथं ब्रह्मदेवाचं आगमन झालं आणि ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, ऋषे रामायण रचय, रामायणाची रचना करा. तुम्ही अतिशय जागृत झालेले आहात, अतिशय उच्च अवस्था तुम्हाला प्राप्त झाली आहे. आणि पुढे जीवनामध्ये सगळ्या वाईट शक्तींचा संहार आणि सगळ्या चांगल्या शक्तींचं संवर्धन करणारा असा एक पुत्र जन्माला येणार आहे. तो आहे राम. त्याचं चरित्र आज तुम्ही लिहा. तुमच्या मनामध्ये अनुष्टुप छंद ही प्रस्तावना तयार झालेली आहे. संपूर्ण रामायण हे अनुष्टुप छंदातच आहे. त्याच्यातले श्लोक सगळे वाल्मिकी ऋषींनी, म्हणजे जो वाल्या कुळी ह्याच्यामध्ये वनामध्ये फिरतो, लुटारूचं काम करतो, विश्वास तरी बसेल का? पण रामनामामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे. आणि नारदांमुळे राम जन्माला येण्यासाठी जे काही एक कसा तो असावा हे चरित्र संपूर्ण वाल्मिकींनी जगासमोर आणलं. म्हणजे केवढी अफाट, आत्ता आपल्याला समजेल केवढी अफाट शक्ती असते या साधनेमध्ये. की आजपर्यंत आपण खूप वेळा हे वाक्य वापरलं की ऋषी मुनी यांना काय होतं, भूत भविष्य वर्तमान एका वेळी डोळ्यासमोर येतात. पिक्चरसारखे एका ठिकाणी भूतकाळ असतो, त्याचा परिणाम वर्तमान काळ असतो आणि त्याचा परिणाम भविष्यकाळ असतो. आणि त्यांना एका वेळी ते सगळं समजत असतं. हे आपल्याला आज इथे सिद्ध झालेलं आहे की वाल्मिकी ऋषींना आधीच भविष्याचं काहीतरी कळत होतं, पण त्याची जागृती ब्रह्मदेवाने येऊन दिलेली. म्हणजे आता रामाच्या जन्माची तयारी कुठून कशी चालली आहे आणि कसा परमेश्वर ते सगळं घडवून आणत असतो हे पहा. आपलं जीवन हे आपल्या एकट्याचं नाही, खूप पूर्वापार सगळ्या आपल्या जीवनाची रचना ही ठरलेली असते. त्याच्यामुळे श्रीरामाचं इतकं अलौकिक व्यक्तिमत्व तयार होण्याचं कारण, इतकी कारणं आहेत त्याला. सगळ्यांचं म्हणजे अगदी अतिशय शूर पराक्रमी विचार आहेत.
देवांचं तर आशीर्वाद पाठीशी आहेतच की आपल्याला असाच पुत्र हवाय, असाच पुत्र हवाय, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. आणि त्यातून रामाचा जन्म झालेला आहे. असं हे अलौकिक जे जीवन आहे, पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की हे जे दिवस आहेत, अगदी नवीन वर्ष सुरू होतं म्हणजे आपल्यासाठी एक पर्वणी आहे ही, की चैत्र महिना नवीन वर्षामध्ये पहिल्या दिवसापासून प्रभू श्रीरामचंद्राला भेटायचं या कथेच्या माध्यमातून खरोखरी एक पर्वणी तर आहेच, पण खरोखरी आपलं जीवन अगदी उद्धरून जावं असे हे दिवस आहेत. आता आपल्याला याला निमित्त काय झालं? रामाचा जन्म व्हायला अगदी त्याच्या नुकतंच आधी काय घडलेलं आहे हे मात्र आपल्याला आता समजवून घ्यायचं आहे. हां, तर काय झालं? एके दिवशी असंच एक अतिशय तरुण, तेजस्वी असा तपस्वी, त्याचे आई वडील वृद्ध झालेले होते. त्याचे वडील वैश्य होते आणि आई शूद्र होती. हां, तर ते आई वडील अतिशय वृद्ध आणि तसे ते फार धनवान वगैरे नव्हते. मग काय झालं? आई वडील संपूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होते आणि कंदमुळं फळं खायची, वनात राहायचं. एका आश्रमात ते राहत होते आणि जवळच असलेल्या नदीवरनं पाणी आणायचं प्यायला. पण संपूर्ण आता ते इतके वृद्ध झाले होते की त्यांची दृष्टी कमी झाली होती, त्यांच्या अंगात ताकद नव्हती. हां, त्यांचं जीवन म्हणजे त्यांचा मुलगाच. आता हा मुलगा म्हणजे कोण? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा तपस्वी तरुण कोण होता? तर हा होता श्रावणकुमार. श्रावणकुमार किंवा श्रावण बाळ म्हणतात. बाळ एवढ्यासाठी म्हणतात की माता पित्यांची सेवा करण्यात तो अत्यंत तत्पर असायचा. आता माता पित्यांनी एकदा त्याला विनंती केली किंवा आपला विचार व्यक्त केला की तू आम्हाला मरणाआधी काशी यात्रेला घेऊन चल. आणि त्याच्यासाठी ते कठीण होतं, तरी पण त्यांनी एक कावड तयार केली आणि कावडीच्या 2 भागांमध्ये एका भागात आईला, एका भागात वडिलांना बसवलं आणि तो निघाला. निघताना रस्त्यामध्ये काय झालं? शरयू नदी लागली आणि शरयू नदीच्या तिथे थोडंसं एका आश्रमामध्ये दूरवर त्यांनी आई वडिलांना ठेवलं. कावड उतरवली आणि त्यांना अतिशय तहान लागली म्हणून तो शरयू नदीवरती गेला. पण थोडीशी ती अंधाराची वेळ होती. आणि इकडे काय झालंय बघा आता. इकडे असं झालं की अतिशय संध्याकाळ झाली होती. खरं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस एकांत जागी कोणीही जाऊ नये. आपण कितीही शूर पराक्रमी असलो तरी जी सर्वांनी जिथे जायची गजबजाटाची जागा आहे ती ठीक आहे. पण काय होतं मी विसरलो, आता जाऊनच येतो नदीवर, आता जाऊनच येतो विहिरीवर, हे काम करू नये. कारण आपण अत्यंत शिकलेली माणसं आहोत. म्हणून संध्याकाळ झालेली आहे ऑलरेडी घरातनं निघताना. आणि संध्याकाळ झालेला असताना राजाच्या मनामध्ये शिकारीचा विचार आला. आता आपण मृगया करायची, अत्यंत तीव्र विचार आला दशरथ राजाच्या मनामध्ये. आणि तो गेलेला आहे कुठे? आता तो निघालाय रथावर आरूढ झाला आणि धनुष्यबाण घेऊन तो शरयू नदीकडे गेला. शरयू नदीवर पोहोचला तेव्हा तर बरीच संध्याकाळ उलटली होती. जवळ अंधार, काळोख सगळीकडे. आता नदीवर कुठले आलेत लाईट? आता काय झालं? इतकी संध्याकाळ आणि काही म्हणजे आता काय मिळेल या विचारात होता तो झाडावर चढला आणि झाडावर बसून राहिला. आता आपल्याला मृगया करायची आहे, शिकार करायची आहे, तर आता आपल्याला कोणचं सावज मिळेल? श्वापद एखादं येईल का इथे संध्याकाळचं? असा वेध तो घेऊ लागला. तर तेवढ्यात त्याला काय झालं? तेवढ्यात त्याला पाण्यामध्ये बुडबुड असा आवाज आला. तर त्याला
वाटलं, मनात ती तीव्र इच्छा होती की आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. कोणतं तरी एक श्वापद, कोणता तरी एक प्राणी नदीवर पाणी पिण्यासाठी आलेला आहे, खूप तहान लागली आहे त्याला, आणि त्या दिशेने त्यांनी बाण मारला. बाण मारल्याबरोबर काय झालं की अतिशय म्हणजे एवढा जबरदस्त अंधार होता, तो अंधार पार चिरून टाकेल अशी किंचाळी त्याला ऐकू आली. इतक्या जोरात ओरडला तो ज्याला लागला बाण तो, आणि राजाच्या मनामध्ये धस्स झालं. हादरला तो की आपण हे काय केलं, कोण आहे हे, श्वापत तर काही असा किंकाळी करणार नाही. तिथे तो आला, खाली उतरला झाडावरून आणि बघतो तो काय, एक तरुण तपस्वी. तो तपस्वी तळमळत तळमळत पडलेला आहे जमिनीवर, आणि तो मनाशी बोलतो आहे, माझा असा कोणता अपराध झालाय की या शस्त्राने माझा वध झालेला आहे. त्याच्या छातीमध्ये बाण घुसला आणि माझं तर जीवन म्हणतो जाऊच दे, मी तयार आहे मरायला, पण माझे माता पिता अतिशय वृद्ध आहेत, माझ्यावर अवलंबून आहेत, खाणं पिण्यासाठी सुद्धा अवलंबून आहेत, तर ते आता कसे राहणार, कसे उपजीविका करणार. मनाशी तो बोलतोय आणि कणत होता तो. बाण वर्मी लागलेला आहे, रक्ताच्या थारोळ्यात पडलाय आणि पाण्याने भरलेला कमंडलू इकडे तिकडे त्याच्या हातातनं सुटून गेलेला आहे, पडलाय जमिनीवर. राजाने हे सगळं बघितलं, त्याचं ते बोलणं ऐकलं आणि त्याचं मन इतकं विदीर्ण झालं, हे काय घडलं माझ्याकडून, त्याची आता क्षमा मागितली पाहिजे. आणि मग त्याने त्याची पहिल्यांदा क्षमा मागितली. तपस्वी म्हणाला, तू बाण मारलास, मी काहीतरी नक्की अपराध केलाय रे तुझा, मला माहिती नाही, पण काहीतरी अपराध झालाय. पण हे राजा, ही घटना जी घडली आहे ना ती जाऊ दे, त्यातनं काहीच परत होणार नाही आहे. तुझ्याही हातात काही नाही, माझ्याही हातात काही नाही, माझ्या मात्या पित्यांना हे माहिती नाही आहे. अजून बाण छातीत आहे म्हणून तो बोलू शकतो बरं का सगळं हे. त्यांना हे माहिती नाही, त्यांना तहान लागली आहे, त्यांना पिण्यासाठी एक तर तू पाणी नेऊन दे, आणि दुसरी गोष्ट त्यांना हा घडलेला प्रकार खरा सांगून टाक, नाहीतर ते माझी अपेक्षा करत राहतील जन्मभर. त्यांचं काही सुचत नाही आहे वृद्धपणामुळे. राजाने जाण्यापूर्वी त्याच्या छातीतून बाण काढला आणि बाण काढता क्षणी मात्र त्यांनी कायमचा श्वास सोडला. आणि तिथून राजा निघाला, तो कमंडलू हातात घेतला भरलेला, आणि आता तिथून राजा निघाला. इकडे आला जिथे माता पित्यांना ठेवलेलं आहे तिथे आला. ते अतिशय दुर्बल आहेत, अतिशय वृद्ध आहेत, अंध आहेत, आणि एखादं म्हणजे आपल्या पुत्राला वेळ का लागला म्हणून ते एखाद्या पंख तुटलेल्या पक्षासारखे आता मुलगा पाणी आणेल असे ते एकमेकांशी बोलतायत. तिथे राजा तेवढ्यात पोहोचला, चाहूल लागली त्यांना. ते म्हणाले, वडील म्हणाले, बाळ तू किती वेळ लावलास, तूच तर आमची दृष्टी आहेस आणि तूच तर आमचे प्राण आहेस. अरे बाळा, खूप तहान लागली आहे रे, तू का बोलत नाही आहेस, पण का उशीर झाला तुला. आम्ही भावनेच्या भरात काहीतरी चुकून बोललो असू रे तुला, तू एवढं मनावर घेऊ नकोस, पण आता तरी बोल ना. आता हे मात्र ऐकून राजाला खूपच कळवळा आला. त्याने धीर केला आणि म्हणाला शेवटी की अखिल मानवानीच नव्हे तर तीनही लोकात जे अतिशय निंद्य कर्म आहे, अतिशय निंद्य अशी चूक आहे, ती आज माझ्या हातून घडलेली आहे. आणि म्हणून मी मृगया करण्याची इच्छा करून इथे आलो होतो, काही श्वापद मिळेल का वाट पाहत होतो. एवढ्यात पाण्याचा आवाज आला बुडबुड करून, आणि मला वाटलं की श्वापद आहे, त्या दिशेने मी बाण मारला. आणि काय घडलं, एका तपस्व्याला तो बाण लागलाय. तो बाण त्याच्या मर्मातून काढता क्षणी तो स्वर्गवासी झाला. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचे माता पिता आहात, म्हणून मी इथे पाणी द्यायला आलो आहे तुम्हाला.
माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, तुम्ही मला कृपा करून माफ करा. ते म्हणाले, बाळ, तू आमच्या मुलाप्रमाणेच आहेस, परंतु तुझ्या हातून चूक झाली आहे हेही बरोबर आहे, पण आज पुत्र नाही म्हणून आम्ही किती तळमळतो आहोत याची कल्पना मात्र चुकीची शिक्षा म्हणून तुला नक्की मिळेल, आणि आमच्याप्रमाणेच तू सुद्धा पुत्र शोकानेच मरशील. राजा अत्यंत दुःखी अवस्थेत राजवाड्यात पोहोचलेला आहे, पण तरीसुद्धा बघा, हे मुद्दाम सांगण्यासारखं आहे की आपल्या जीवनात कितीतरी कंगोरे येतात, कितीतरी वेगळ्या वाटा फुटतात, पण सुखातून काहीतरी दुःख आणि दुःखातून काहीतरी सुख याचा संदेश आपल्याला येतो. राजा दुःखी मनाने घरी परतलेला आहे, त्याच्या महाली परतलेला आहे, पण तरीसुद्धा त्याच्या मनात एक बारीक आणि अत्यंत सुख देणारा विचार येतोय की अरे मला पुत्र नाही, पुत्र शोकाने मरण्यासाठी मला पुत्र व्हावा लागेल, ही तरी काही दिवस माझी इच्छा पूर्ण होणार आहे. अत्यंत आजपर्यंत पूर्ण आयुष्यात तळमळलेलं जे मन आहे ना त्याचं, ते या बाबतीत अगदी उष्ण अशी जी उन्हाळ्याची जमीन असते आणि त्याच्यावर पाऊस पहिला पडावा, कसं सुंदर सुगंध सुटतो ना मातीचा, तसा त्याच्या मनाला सुगंध येतोय या विचारांचा की पुत्र शोकाने मरण्यासाठी आधी मला पुत्राचं तोंड दिसणार आहे. अत्यंत मनातनं ज्याप्रमाणे तो दुःखी झालेला आहे की मी चूक केली, त्याप्रमाणे त्याला सांत्वना देण्याचा हा जबरदस्त विचार त्याच्या मनात येतोय की आता मला पुत्रप्राप्ती होणार. आता आपण पुन्हा एकदा या मागच्या गोष्टीकडे वळतोय की राजा हा अत्यंत, खरं म्हणजे त्याच्या काही चुका नव्हत्या, पण ही चूक एक त्याच्या हातून का घडली आहे, नियतीचा खेळ आहे. आता याला पुत्र होणार कसा, मग याला शाप तरी दिला पाहिजे, याचं जीवन निपुत्रिक आहे, पण आता याला कोणत्या तरी गोष्टींनी, म्हणजे जे सोर्सेस नियतीकडे आहेत त्या सोर्सेसमधून याला पुत्र होणार नाही आहे, पण याची पुत्र होण्याची इच्छा मात्र प्रबळ आहे, नियतीच्या पलीकडे प्रबळ आहे त्याची पुत्र होण्याची इच्छा, आणि त्याच्यामुळे नियतीने हा खेळलेला खेळ आहे. तुमच्या आमच्या हातात तसं काही नसतं, पण तरीसुद्धा जागरूक राहून आम्हाला जगावंच लागतं. त्याप्रमाणे आता हा दशरथ राजा आहे, याच्या हातून काहीही पाप घडलेलं नाही, आणि आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याची इतकी प्रबळ इच्छा आहे की मला संतान हवं, कारण या राजघराण्याला कोणीतरी वारस हवा आहे. आता हा कसा पुण्यवान आहे, कसा पुण्यवान, काय म्हणताय, कौशल देश आपल्याला माहिती आहे, संपूर्ण हा देश शरयू नदीच्या तीरावर वसलेला आहे. अयोध्या नगर त्यातलं, कौशल देशातली अयोध्या नगरी ती स्वतः स्वयंभूव मनूनी तयार केली आहे, त्याच्या आवडीप्रमाणे स्वतः वसवली आहे. आणि अत्यंत पराक्रमी राजे या इक्ष्वाकू वंशात पूर्वी होऊन गेलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे सगर राजाला 60,000 पुत्र होते. तो सगर राजा या इक्ष्वाकू वंशातलाच आहे. ही जी नगरी आहे म्हणून वसवलेली, 12 योजन लांब 3 योजन रुंद, इतकी सुंदर नगरी आहे. असं मोठे मोठे राजमार्ग, इतकी सुंदर दिसते ती नगरी. धर्म आणि न्याय, धर्म आणि न्याय रोमा रोमात आहे या नगरीच्या. हे दशरथाने सगळं प्रस्थापित केलं आहे. सुख समृद्धी आहे, सोपं नसतं. नगरी अतिशय सुंदर आहे, तिथं पाणी अन्नधान्य याची सगळी सुबत्ता आहे, कधीच दुष्काळ नाही. हे सगळी दशरथ राजाची करणी आहे. तुमच्या आमच्या हातात जरी काही नसलं तरी दशरथाचे विचार, दशरथाची साधना, त्याच्यामुळे कधीही तिथे दुष्काळ नाही, सगळ्याची सुबत्ता. विद्वान ब्राह्मण तिथे राहतात, सत्य जाणणारे ऋषीमुनी आहेत, 4ही वर्णांचे लोक आहेत, पण कधीही द्वेष नाही, कर्तव्य पालनात तत्पर आहेत ते. तिथे मात्र तिचं एक वैशिष्ट्य या नगरीचं, 2 योजन जागा अशी आहे की त्या जागेमध्ये जर कोणी शत्रू आलाच, मनात वाईट इच्छा धरून कोणी आलंच तर तो लढूच शकत नाही.
तो युद्धच करू शकत नाही, त्याची सगळी शक्ती निघून जाते. आणि म्हणून या नगरीचं नाव अयोध्या. अयोध्या. युद्ध करताच येत नाही तिथे. या राजाला 8 मंत्री होते आणि त्यातले वसिष्ठ आणि वामदेव हे प्रमुख 2 पुरोहित होते. शांती, पूर्ण राज्यामध्ये शांती. अधर्म नाही की शत्रुत्व नाही. या दशरथाला शत्रू कोणीही नव्हता. सगळेजण कार्यकुशल आणि आपल्या आपल्या कार्यात मग्न. अतिशय उत्तम तो राजा राज्य पाहत होता. सर्व गुणसंपन्न राजा असून सुद्धा त्याचं व्यक्तिमत्व ऋषितुल्य असा दशरथ पुत्र नाही, हे त्याला अत्यंत मनोमन दुःख होतं. आणि त्याच्यामुळे आज ह्यानी नियतीने हा श्रावण बाळाचा खेळ खेळलेला आहे. म्हणजे कशासाठी काय, श्रावणाचं सुद्धा काहीतरी आडवं आलेलं असेल, नो डाऊट, पण तरीसुद्धा हे नियतीचा हा खेळ असा असतो, आपल्याला समजणार नाही. आणि हे पुत्र संतान नाही, हे दुःख मात्र अनावर होऊन राजाने एके दिवशी सगळ्या ऋषीमुनींना बोलावलं आपल्या राज्यातल्या आणि त्यांना सांगितलं की हे राज्य कोण पाहणार, मी इतक्या प्रयासाने, आणि कोणीही या नगरीला शत्रू नाही, पण मी गेलो की या नगरीचं काय होणार, बसलेलेच आहेत सगळे. आत्तापर्यंत एक प्रभाव माझा, म्हणून ठीक आहे हो, पण पुढे काय होणार, अतिशय चिंता व्यक्त केली. आणि मुनींची सगळ्या पूजा केली, त्यांना दक्षिणा दिली. अत्यंत नम्र आहे हा राजा, अत्यंत नम्र. सगळ्यांच्या पाया पडला, त्यांना दक्षिणा वगैरे देऊन त्यांना खुश केलं. सगळे मंत्री म्हणाले, अरे राजा, तू असं इतका नम्र का, तुझी इच्छा पूर्ण होऊ शकेल, आपण काहीतरी ठरवू. आणि राजाने स्वतःनी सांगितलं, त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, पण मी अश्वमेध यज्ञ करण्याचा विचार मनामध्ये आणलाय. कोणताही यज्ञ करण्याआधी यशप्राप्तीसाठी अश्वमेध यज्ञ करायचाच. आणि त्यांनी अश्वमेध यज्ञाचा विचार सर्व ऋषीमुनींसमोर ठेवला. आणि सगळ्या पुरोहितांना, सगळ्या ऋषीमुनींना, ब्राह्मणांना तो पाया पडला, त्यांचं स्वागत केलं, त्यांना दक्षिणा दिली, त्यांना भेटवस्तू दिल्या. सर्वांनी त्याला मनापासून आशीर्वाद दिले. आणि नंतर त्यांनी सर्वांनी ऋषीमुनींनी मान्य केलं, आनंदी झाले, ते अतिशय खुश झाले की चांगला निर्णय घेतलायस राजा, आम्ही सर्व तुझ्या मदतीला आहोत. सगळ्यांनी संमती दिली आणि सगळ्या पुरोहितांचे आशीर्वाद घेऊन राजा आपल्या महालात गेला. राण्यांना बातमी सांगितली की पुत्रप्राप्तीसाठी मी अश्वमेध यज्ञ करणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पण दीक्षा घ्यावी लागेल माझ्याकडून, ब्राह्मणांची, त्या ऋषीमुनींकडून, त्या पुरोहितांकडून दीक्षा घ्या. राण्या अतिशय खुश झाल्या आणि राण्यांना सांगितलं, माझ्या मनात काय काय आहे. शरयूच्या उत्तरेला, शरयू नदीच्या उत्तरेला यज्ञभूमी, अतिशय पवित्र जागा आहे ती, तिथे यज्ञभूमी ठीक आहे ना. राण्या हो म्हणाल्या. त्यानंतर यज्ञाचा घोडा सोडणार आहोत, हेही त्यांनी राण्यांना सांगितलं. आणि मग आता पुढची तयारी झाली. आता हा यज्ञ करण्यासाठी कोण आहे इतकं विद्वान, कोण हा यज्ञ करू शकेल, म्हणून ऋष्यशृंग मुनींना निमंत्रण द्यायचं हे ठरलं. आता ते कसं ठरलं तुम्हाला सांगते, ती सुद्धा कथा अतिशय रोचक आहे. राजाने काय केलं, एकांतात सुमंत्री जे आहेत त्यांच्यावर अतिशय विश्वास होता. सुमंत्र्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांच्याशी एकांतामध्ये विचार विनिमय केला. अत्यंत विद्वान माणूस आहे, अत्यंत हुशार माणूस आहे आणि सगळीकडे त्यांचं लक्ष आहे, त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. सुमंत्र म्हणाले, कश्यप ऋषी जे आहेत त्यांचा विभांडक नावाचा पुत्र आहे आणि विभांडकाचा पुत्र आहे तो ऋष्यशृंग. कायम वनामध्ये राहत असे, कोणत्याही स्त्रीला ओळखत नसे, केवळ वडिलांची सेवा करायची, म्हणजे विभांडक ऋषींची सेवा करायची आणि अग्निपूजा, सतत अग्निपूजा आणि आपलं ध्यानस्थ बसायचं. त्याने इतकंच आयुष्यात केलं आहे, तो कधीही वनातून बाहेर आलेलाच नाही, ब्रह्मचारी आहे, अत्यंत तेजस्वी
अत्यंत तेजस्वी आणि अतिशय सुंदर मंत्र म्हणतो. आवाज कसलेला आहे आणि अतिशय परिणामकारक ते मंत्र असतात. मग काय केलं त्याच्याही पुढची कथा सुमंत्राने त्यांना दशरथाला सांगितलेली आहे. पण तरीसुद्धा काय झालं, एकदा हा जो रोमपाद नावाचा राजा होता, हा रोमपाद राजा आहे ना अंगदेशचा राजा आहे आणि अंगदेश तिथे जवळच आहे, ह्याच्या कौशल देशाच्या जवळच आहे. आता तो दशरथाचा मित्र आहे बरं का. रोमपाद राजा हा दशरथाचा अत्यंत उत्तम मित्र आहे. मग त्याला कथा सांगितली. रोमपादाला काय झालं, खूप दुष्काळ पडला होता आणि त्याला काहीही नाही हाताशी. मग त्यांनी काय करायचं, मग म्हणे ऋष्यशृंग ऋषींना बोलवायचं. पण आता ते कसे येणार, नगरीमध्ये वगैरे ते येतच नाहीत. मग त्यांनी काय केलं, रोमपादानी अनेक हे पाठवल्या, अप्सरांप्रमाणे सुंदर स्त्रिया पाठवल्या वनात. आणि तो असा वनात फिरत असताना, म्हणजे त्याला स्त्रीचा चेहरासुद्धा त्यांनी कधी पाहिला नव्हता, इतकं तपश्चर्या. तर त्याला अशा सुंदर स्त्रिया वनामध्ये फिरत होत्या, ज्या ठिकाणी ते ऋष्यशृंग ऋषी राहायचे. आता ते इथून तिथे कधी स्नानासाठी नदीवर, कधी काय असं फेरफटका असायचा. आणि या सुंदर स्त्रियांना बघितलं. मग काही नाही, थोडंफार बोलणं झालं. मग त्या स्त्रियाच पुढे आल्या, आम्ही त्या कशासाठी आलो आहोत वगैरे, आम्ही म्हणजे ऋषींची भेट, आश्रमात आलो आहोत, मग ही फळं घ्या ना तुम्ही वगैरे, अशा त्यांच्या गोष्टी झाल्या. आणि तो आकर्षित झाला. आकर्षित झाल्यानंतर हे वाढू लागलं. मग नंतर त्यांच्या मागे मागे जायला लागला आणि त्यांनी या अंगदेशपर्यंत त्याला आणलं. म्हणजे हे त्याला कळलं नाही, इतकं ध्यानात जाऊन सुद्धा लोक कसे हे होतात. आणि मग नंतर इथे आणल्यावर त्याला सांगितलं यज्ञ कर. रोमपाद राजानी त्याला सांगितलं मला हे कर, आता ते झालंय ते सगळं सोडून दे, विसरून जा आणि आपल्याला यज्ञ करायचा आहे. इथं अजिबात पाऊस पडत नाही आहे. तर त्याच्या मंत्रांनी ताबडतोब पाऊस पडला आणि सगळीकडे धनधान्य भरपूर झालं. सुमंत्र दशरथाला सांगतायत. आणि मग आता तुझ्या ऋणातनं कसं उत्तराई होऊ, म्हणून रोमपादानी त्याचं शांताशी, म्हणजे रोमपादाची मुलगी शांता, तिच्याशी लग्न करून दिलं. दशरथाला हा विचार अतिशय पटला आणि दशरथ ताबडतोब त्यांनी सुमंत्र्यांना आज्ञा केली, आदेश दिला की आता रथ काढा आणि मला घेऊन चला. तो ताबडतोब आता अंगदेशाला आलेला आहे आणि तिथे अत्यंत नम्र, बरं का, अत्यंत नम्रपणाने त्यांनी सांगितलं की हे जे शांता जी तुमची मुलगी आहे, तिचे जे पती आहेत ऋष्यशृंग ऋषी, त्यांनी जर मला पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करायचा आहे, तो जर यज्ञ त्यांनी केला तर मला पुत्रप्राप्ती होईल. मान्य आहे का? पण रोमपाद हा त्याचा अगदी जीवश्च कंठश्च मित्र आहे दशरथाचा. त्यांनी मान्य केलं आणि त्याला घेऊन, म्हणजे याची रोमपादाचा जावई आणि मुलगी या दोघांनाही घेऊन ते आले. मोठा सत्कार केला आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. अत्यंत मोठे ऋषी म्हणून ऋष्यशृंगाची ती शांता जी आहे त्याची पत्नी, तर ती या राण्यांबरोबर अत्यंत आनंदाने राहिली. आणि तिथे सगळं काय झालं, आता त्यांनी हे करायचं ठरवलं, काय यज्ञ करायचं ठरवलं. हां, यज्ञ करायचं ठरवलं आणि हे सगळं जरी माहिती होतं तरी आता यज्ञ करायचा आहे ना. मग आता तो दशरथ राजा त्यांच्या समोर बसला, बरं का, समोर बसला आणि त्या सगळ्यांना, म्हणजे खूप सगळे ब्राह्मण, मंत्र म्हणणारे लोक, पुरोहित, असे सगळे आले होते, अनेक राजे उपस्थित होते. हां, तर काय त्यांनी काय केलं, सगळ्यांना बसवलं आणि आता यज्ञाची सुरुवात करणार म्हणून
यांनी दशरथाने अत्यंत नम्रतेने त्यांच्या पुढे याचना केली की ह्याला राज्याला वारस हवा, म्हणून मी आता मला आत्तापर्यंत संतान नाही आहे आणि म्हणून मी पुत्रप्राप्तीची इच्छा करत आहे, परंतु ऋषशृंग ऋषींवर माझा अत्यंत विश्वास आहे आणि त्यांच्या मंत्रांनी जरूर माझी इच्छा पूर्ण होऊन हे घर पुत्रप्राप्तीने गजबजून जाईल, अत्यंत हुशार असा वारसा या घराण्याला लाभेल अशी मी नम्रपणाने याचना करतो, असं दशरथाने सांगितल्याबरोबर सगळ्या ब्राह्मणांनी वगैरे त्यांना, कारण त्यांचं पूजन करून आधीच दक्षिणा देऊन झाली होती, सगळ्या ब्राह्मणांनी तथास्तु 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 म्हणून आशीर्वाद दिले आणि सगळी ऋषशृंग ऋषींनी विशेष करून सांगितलं, महाराजे आपण पुण्यवान आहात, यज्ञ नक्की उत्तम रीतीने पार पडेल. आता जे दशरथाच्या मनात होतं तेच त्यांनी नेमकं सांगितलं. शरयू दिशेच्या उत्तरेला, शरयू नदीच्या उत्तरेला तुम्ही यज्ञभूमीची स्थापना करा, यज्ञभूमी निर्माण करा, तेवढे लोकांना कामाला लावा आणि यज्ञाचा घोडा सोडा भ्रमणासाठी. संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करायला घोडा गेला पाहिजे आणि तुम्ही एकच पुत्र मागताय, तुम्हाला 4 पुत्र होतील. दशरथ राजा अतिशय खुश झाला, अतिशय त्याचा आनंद गगनात मावेनासा आला. लहान मुलाप्रमाणे धावला वसिष्ठांकडे, ते प्रमुख पुरोहित होते ना त्याचे, आणि त्यांना नमस्कार केला त्यांच्या चरणी आणि त्यांना सांगितलं की असं असं आपण करणार आहोत, यज्ञभूमी तयार करण्यासाठी आता माणसांना तुम्ही पाचारण करा. त्यांनी लगेच सगळी व्यवस्था बघितली आणि मग सगळं सुरू झालं. त्या भूमीवरती भूमी निर्माण सुद्धा झाली. शांतिकर्म, पुण्याह वाचन म्हणजे शांतिकर्म, यज्ञासाठी यज्ञ पूर्ण होईपर्यंत शांती पसरली पाहिजे सगळीकडे. पुण्याह वाचन झालं आणि यज्ञ यशस्वी पार पडला पाहिजे, त्याचे परिणाम एकदम यशस्वी रीतीने आले पाहिजेत, ह्याच्यासाठी अनुष्ठान करण्याची विनंती केली दशरथ राजांनी. आणि यज्ञाचा घोडा ब्राह्मणासाठी सोडला गेला. करता करता देवतांना आवाहन झालं बरं का. आता देवतांना आवाहन झालं, हविर्भाग अर्पण झाले, यज्ञ पार पडला. हळूहळू घोडा परत आला, त्याचे सगळे विधी, घोडा परत आल्यावर त्याचे जे सगळे विधी असतात ते विधी, दान सत्कार, ब्राह्मणांचे सत्कार आणि परत ऋष्यशृंगाचा परत सत्कार. आणि राजा दशरथ मुनींना म्हणाला, माझा या यज्ञाने आता कुळ वाढेल असा आशीर्वाद मला द्या. आणि पुन्हा एकदा ऋष्यशृंग ऋषी म्हणतायत की हे राजा, तुला 4 पुत्र होतील. आणि म्हणून आता ऋष्यशृंग ऋषी अजून एक सूचना करतायत राजाला, दशरथ राजाला. ते म्हणतायत की एक सूचना करतो की आता हा अश्वमेध यज्ञ म्हणजे पुढे सगळ्या कर्मांमध्ये यश येणार, पण अश्वमेध यज्ञ पुत्राची प्राप्ती नाही करून देणार, तो यश देणार. म्हणून आता पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ म्हणजेच पुत्रेष्ठी यज्ञ करायचा आहे आपल्याला, तर तो करण्यासाठी तू सज्ज हो राजा. त्याला मान्य झालं, कारण पुत्रकामेष्ठी यज्ञाला यश मिळावं म्हणून अश्वमेध यज्ञ. आणि ते मुनी थोड्या वेळ खरं म्हणजे ध्यानात गेले. ऋष्यशृंग मुनी ध्यानामध्ये गेले आणि त्यांनी ध्यानामध्ये जाऊन विचार केला आणि म्हणाले, पुत्रेष्ठी यज्ञ आवश्यक आहे असं त्यांनी राजाला सांगितलं. आणि तो यज्ञ कसा करणार आहे म्हणे, अथर्व वेदांच्या मंत्रांनी तो यज्ञ केला जातो. आता यज्ञ चालू झाला, सगळी भूमी तर तयारच होती. आणि काय आश्चर्य, काय आश्चर्य, यज्ञ करताना सुरुवातीला देवतांना आमंत्रण गेली. सगळे देव अक्षरशः ही दशरथ राजाची पुण्याई आणि ऋष्यशृंग ऋषींचे मंत्र तेवढे तीक्ष्ण तीव्र. सगळ्या देवता हजर झाल्यात आकाशात. परम पवित्र राजा आहे, निखळ मनाचा राजा आहे, त्याला काय आशीर्वाद देऊ आणि काय नको. राजाच्या मनातली इच्छा आणि देवतांची इच्छा आता एकच आहे. आणि काय झालं,
सगळे देव इथे आकाशात हजर यज्ञाच्या ठिकाणी. सगळे देव ब्रह्माजींना म्हणतायत, ब्रह्माजी तुमच्याच कृपेनी, तुमच्याच आशीर्वादाने तो रावण फार मस्तवाल झालाय. त्याच्या वधासाठी या यज्ञातून एक असा पुत्र निर्माण व्हावा की तो रावणाच्या वधाला कारण झालाच पाहिजे. देवांची ही इच्छा ऋषींनी सुद्धा ऐकली. मंत्रांना अजून स्फुरण चढलं देवांची इच्छा ऐकून की परमेश्वराची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर अजून मंत्रांना जेवढं स्फुरण चढलं तर अजून काय झाली आश्चर्य. त्याच्याबरोबर विष्णूंचं आगमन झालेलं आहे. आणि आता विष्णू बोलू लागले रावणाला मारण्यासाठी, याच वंशात जन्म घेण्याचा मी स्वीकार करतो सगळ्या देवतांसाठी. देवांनो तुम्ही काळजी करू नका. आता हळूहळू यज्ञाला जोम आलेला आहे. यज्ञाच्या ज्वाळा अतिशय तीव्र झालेल्या आहेत. देवांची दृष्टी इकडे लागली की आता काय होतं. आणि सगळे ब्राह्मण अतिशय आश्चर्यचकित होऊन गेलेले आहेत. सगळ्यांचं लक्ष इकडे की हा यज्ञ कसा पार पडतो. तेवढ्यात यज्ञकुंडातून एक यज्ञपुरुष बाहेर आला. विशाल असा यज्ञपुरुष, विशाल काय असा यज्ञपुरुष मोठा शरीराचा निर्माण झाला. आणि दैदिप्यमान होता तो. अतिशय दिव्य खिरीनी भरलेली सोन्याची मोठी परात त्याच्या हातात होती. आणि राजा दशरथाला तो म्हणाला, राजन प्रजापतीच्या आज्ञेने मी इथे आलो आहे आणि तुझी आराधना अतिशय उत्तम आहे. तू यज्ञ करतोस, देव संतुष्ट झाले आहेत आणि प्रजापतींनी संतुष्ट होऊन ही खीर प्रसाद म्हणून इथे पाठवली आहे. ही खीर संतान प्राप्त करून देण्यासाठी आहे. तू ती घे आणि तुझ्या राण्यांनाही दे. दशरथाने ती खीर स्वीकारली, डोक्यावर धरली. त्या दिव्य पुरुषाचा प्रसाद म्हणून मान देण्यासाठी ती खीर डोक्यावर धरली आणि त्या दिव्य पुरुषाला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला. तेवढ्यात तो पुरुष अंतर्धान पावला. राजा त्याच्या महालात गेला, राण्यांना खीर दिली आणि त्यांना ती खीर घ्यायला सांगितली. काही दिवसात याचा परिणाम दिसून आला. इकडे आता गंमत झाली आहे. कामाला इकडे विष्णूंनी दशरथाचे पुत्रत्व स्वीकारलेलं आहे. तिथे त्यांनी ते काम स्वीकारलं आहे. आता त्यांनी विष्णूंनी हा उदारपणा स्वीकारला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सहाय्यासाठी आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं ब्रह्माजींच्या लक्षात आलं. आणि सामान्यांच्या लक्षात येणार नाही अशा अनेक अलौकिक शक्तींपासून ब्रह्माजींनी पुत्र तयार केले. तिकडे रामाचा जन्म होणार आहे ना, त्याच वयाचे हे सगळे होत जाणार आहेत. अनेक जन्म त्यांनी केले. ब्रह्माजींच्या जांभईपासून जांबुवंत तयार झाला, वायूपासून हनुमान तयार केला, अग्नीपासून नील तयार केला, वानरांची उत्पत्ती केली त्यांनी. अनेक वानरांची, अनेक अस्वलांची सुद्धा उत्पत्ती केली ब्रह्माजींनी. कारण सृष्टी निर्माण करण्याचं कामच आहे. देवांपेक्षा शक्तिमान आहेत हे वानर. झाडं उपटून फेकू शकायचे, आकाशात उड्डाण करायचे, राक्षसांच्या मायासुद्धा ते तोडून काढायचे, यांच्या राक्षसांच्या. आणि म्हणजे हे सगळे जे होते ते रामाचे सहाय्यक म्हणून बनतील, म्हणजे विष्णूचे सहाय्यक होतील. याच्यासाठी ब्रह्माजींनी त्यांना मदत केली. अशा रीतीने आता या सगळ्यातून काय निर्माण होणार आहे तर दुष्ट जनांचा नाश आणि सज्जनांचा वृद्धिंगत होणं हे होणार आहे. तर आता आपण उद्या रामाचा जन्म ऐकणार आहोत. आज आपण इथे थांबूया.
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.